Hello friends, today we are going to learn an interesting poem in our textbook for standard 10. See on the page number 58. चला तर मित्रांनो, आज आपण आपल्या पान क्रमांक 58 वर दिलेले एक मजेदार, गमतीशीर आणि तितकीच ह्युमरस विनोदी असलेली कविता या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. द ट्विन्स विच इज रिटन बाय हेनरी सॅमब्रुक लेही, जी की हेनरी सॅमब्रुक लेही यांनी लिहिलेली आहे. एक गमतीशीर अशा प्रकारची कविता आपण अभ्यासणार आहोत. या कवितेमध्ये हेनरी सॅमब्रुक लेही यांनी या जुळ्या भावंडांबद्दल, द ट्विन्स म्हणजे जुळी भावंड, या जुळ्या भावंडांबद्दल असलेल्या किंवा कशा प्रकारच्या त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये होत असलेल्या मिस्टेक्स किंवा त्यामुळे त्या दोघांमध्ये होत असलेले क्रिएट होत असलेले नवीन नवीन प्रॉब्लेम्स याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ही एक कविता खूप गमतीशीर, मजेदार आहे आणि तितकीच इंटरेस्टिंगसुद्धा आहे. चला तर मग आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 58 कडे जाऊया आणि आपल्या हेनरी सॅमब्रुक लेही लिखित द ट्विन्स म्हणजे जुळी भावंड या कवितेचा अर्थ समजावून घेऊया. चला तर मग, आर यू रेडी? आपल्या पाठ्यपुस्तकाकडे आपण वळूया. पेज नंबर 58. लेट्स गेट स्टार्टेड. Hello friends, first I will read the stanza first. In form and feature, face and limb, I grew so like my brother that folks got taking me for him and each for one another. It puzzled all our kith and kin. It is a fearful pitch, for one of us was born a twin, yet not a soul knew which. या स्टांजामधील आपण अगोदर शब्द बघूया. फॉर्म अँड फीचर म्हणजे रूप व चेहरेपट्टी. फेस अँड लिम म्हणजे चेहरा आणि शरीर अवयव असा त्याचा मिनिंग घेता येईल. त्यानंतर इथे टेकिंगचा अर्थ आपल्याला मिस्टेकिंग घ्यायचा आहे, म्हणजे चुकून एकाच्या ऐवजी दुसऱ्याला समजलं जाणे. त्यानंतरचा मिनिंग आपण बघूया. किथ अँड किन, मित्र व नातेवाईक किंवा सगळे सोयरे असा त्याचा अर्थ होईल. पिच म्हणजे परिसीमा किंवा मर्यादा, ज्याला आपण म्हणूया लिमिट किंवा हाईट असा त्याचा अर्थ होईल. चला तर आपण या पहिल्या स्टांजाचं भाषांतर बघूया. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम म्हणजे रूप, चेहरापट्टी, शरीर अवयव आणि दिसणं, ज्याला आपण अपिअरन्स म्हणूया. हे सर्व कसं होतं? आय ग्रू सो लाईक माय ब्रदर, सगळं माझ्या भावासारखंच अगदी सेम होतं. दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर, आणि त्यामुळे लोक चुकून एकाला दुसरा समजायचे, म्हणजे त्याच्याऐवजी मला आणि माझ्याऐवजी त्याला समजायचे. हा गोंधळ आमचा इट पझल्ड ऑल अवर किथ अँड किन, म्हणजे हा गोंधळ आमचे मित्र नातेवाईकांमध्ये सुद्धा तसाच राहिला. इट इज अ फिअरफुल पिच म्हणजे एक परिस्थिती जी असते तर ती एका मर्यादेपर्यंत पोहोचली किंवा तिची परिसीमाच राहिली नाही असं म्हणता येईल. कारण काय? तर त्याचं रिझन असं होतं की फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, आमच्या दोघांपैकी कुणीतरी एक जण जुळं म्हणून जन्माला आलेलं होतं. तर जुळं कोण असतं? जे मूल पहिलं जन्माला येतं ते जुळं नसतं. नंतर काही वेळेच्या अंतराने किंवा काही वेळेच्या फरकाने जे दुसरं बाल जन्माला येत असतं तर त्याला आपण जुळं समजतो. मात्र हे इट नॉट अ सोल न्यू विच, हे कोणत्याच व्यक्तीला, कुणालाच माहिती नव्हतं की पहिला जन्माला कोण आला आणि दुसऱ्याचा जन्म कोणता किंवा दुसरा कोणता जन्माला आला हे कुणालाच माहीत नव्हतं.
त्यामुळे अशाच प्रकारचा गोंधळ आमचा यात होत राहिला. हे या दिलेल्या कवितेतील पिक्चरवरूनही तुम्ही अधिक चांगलं समजून घेऊ शकाल. सेकंड स्टांजाकडे जाऊया आपण. वन डे टू मेक द मॅटर वर्स, बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स्ड, ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, अँड thus you see by fate's decree, or rather nurse me, my brother John got christened me and I got christened him. मित्रांनो, एके दिवशी तर खूपच परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखं झालं. म्हणजे खूपच वाईट अवस्था झाल्यासारखं झालं. कारण तो प्रसंग होता आमचा नामकरण विधी. बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स, आणि नामकरण करण्याच्या अगोदर प्रत्येक बालकाला स्नान घातलं जातं. आणि हे स्नान घालत असताना आमच्या घरामध्ये असलेली जी दाईन होती किंवा आमची केअरटेकर जी होती, तर त्या स्त्रीमुळे किंवा त्या नर्सने आम्हाला अंघोळ घालत असताना माझ्या जागेवर त्याला ठेवलं आणि त्याच्या जागेवर उचलून मला ठेवलं. म्हणजे आम्ही तिच्याकडनं कम्प्लिटली मिक्स झालो आणि इथेच आमचं नशीब फिरलं. इथेच आमचा हा ससीमिरा सुरू झाला. अँड thus यू सी बाय फेट्स डिक्री. म्हणजे अशा प्रकारे नशिबाने एक प्रकारचा निवाडा किंवा एक प्रकारचं फरमानच या ठिकाणी सोडलं, हे तुमच्या लक्षात येईल. ऑर रादर नर्सिंग, कदाचित ती लहरी स्वभावाची असावी. त्या लहरीपणामुळे कदाचित आमची जागा अदलाबदल तिने केली असावी. आणि त्याचा परिणाम म्हणून काय झालं, तर आमच्या नावाचा बराच गोंधळ झाला. माय ब्रदर जॉन गॉट क्रिसनड मी. माझ्या भावाला माझं नाव दिलं गेलं, त्याचं नामकरण केलं गेलं. अँड आय गॉट क्रिसनड हिम, आणि त्याचं जे आमच्या आईवडिलांनी ठरवून ठेवलेलं नाव होतं ते मला दिलं गेलं. आणि अशा प्रकारे आमचा हा गोंधळ या ठिकाणी सुरूच राहिला. थर्ड स्टांजाकडे आपण वळूया. धिस फेटल लाइकनेस इव्हन डॉग माय फूटस्टेप्स व्हेन ॲट स्कूल, अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड, फॉर जॉन टर्न आउट अ फूल. आय पुट धिस क्वेश्चन fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me, to prove that you were you? मित्रांनो, या पॅरेग्राफमध्ये आपल्याला कशा प्रकारची फजिती या दोन्ही जुळ्यांची झाली ते यात आपल्याला अभ्यासता येईल. धिस फेटल लाइकनेस इव्हन डॉग, म्हणजे हे नशिबाने जे काही साम्य आमच्या पदरी पडलेलं होतं किंवा जो काही निर्णायक किंवा हानिकारक अशा प्रकारचा भाग नशिबाने आमच्या पदरात टाकलेला होता, तो काही आमचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. जेव्हा आम्हाला शाळेत टाकलं गेलं तिथेसुद्धा असंच काहीतरी घडत राहिलं. माय फूट स्टेप्स व्हेन ॲट स्कूल, जेव्हा आम्ही शाळेत पाऊल ठेवलं तिथेही हा आमच्यातला नशिबाने दिलेला भाग काही पिच्छा सोडायला तयार नव्हता. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग, फॉर जॉन टर्न आउट अ फूल. म्हणजे जेव्हा जॉन काहीतरी एखादी खोडी करायचा, काहीतरी कुणाची तरी एखादी चूक करायचा किंवा कुणाला तरी त्या ठिकाणी तो टीच करायचा, तर अशा वेळेस त्याच्याऐवजी तो समजून मलाच शाळेत शिक्षक चोप देत असत, मलाच मारत असत किंवा मलाच त्या ठिकाणी पनिशमेंट भोगावी लागत असे. अशा वेळेस आय पुट धिस क्वेश्चन्स, हा प्रश्न अतिशय निरर्थकपणे, फ्रूटलेसली निरर्थकपणे मी या ठिकाणी प्रत्येकाला जे ओळखतात त्यांच्यासमोर ठेवत असे किंवा त्यांना विचारत असे की व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी. सांगा बरं, जर समजा तुम्ही दोघं जुळे असतात आणि तुमच्यापैकी एक जण जर
अशा प्रसंगाला सामोरा गेला असता तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही तो मी नव्हेच किंवा मी ही चूक केलेली नाहीच असं तुम्ही कसं इतरांना पटवून दिलं असतं किंवा कसं सिद्ध करून सांगितलं असतं? टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. या ठिकाणी डॉगचा मिनिंग पिच्छा न सोडणारा असा होईल. फ्लॉकचा अर्थ आपल्या पुस्तकात दिलेला आहेच. बीटन अप म्हणजे चोप बसवला जाणे किंवा शिडी वगैरे पनिशमेंट वगैरे केली जाणे. फ्रूटलेसलीचा अर्थ होईल निरर्थकपणे. आपण लास्ट स्टांजाकडे वळूया. फर्स्ट आय विल रीड दिस स्टांजा. अवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाइड of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year the same absurd mistakes went on, and when I died the neighbors came and buried brother John. मित्रांनो, या ठिकाणी कवी वर्णन करतात की आमच्या या नशिबाने दिलेल्या देणगीमुळे तर बऱ्याच अशा गोष्टींना कलाटणी मिळाली. तसाच एक गमतीदार किंवा मजेशीर प्रसंग या ठिकाणी वर्णन केलं आहे की अवर क्लोज रिझेम्बलन्स. आपण एकदा याचे अर्थ बघूया. रिझेम्बलन्स म्हणजे कवितेत दिलेल्या काही ओळीमधील शब्दांचे अर्थ बघूया. रिझेम्बलन्स सारखेपणा किंवा ज्याला आपण साम्य म्हणूया. टर्न द टाईड परिस्थिती बदलली किंवा परिस्थितीला कलाटणी मिळणे. त्यानंतर डोमेस्टिक लाईफ म्हणजे कौटुंबिक जीवन जे असतं घरगुती जीवन ते. त्यानंतर इंटेंडेड ब्राईड म्हणजे नियोजित वधू जिच्याशी लग्न ठरलेलं होतं अशा प्रकारची स्त्री. ॲब्सर्ड मिस्टेक्स म्हणजे मूर्खपणाची चूक. पण या स्टांजाचा अर्थ समजून घेऊया. अवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाईड. आमच्यातला हा सारखेपणा परिस्थितीला कलाटणी देणारा ठरला. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ माझ्या घरगुती किंवा कौटुंबिक जीवनातसुद्धा आमचा पिच्छा या सारखेपणाने किंवा प्रिन्सने सोडला नाही. फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. जिच्यासोबत माझं लग्न होणार होतं ती माझ्या भावाची पत्नी झाली आणि जी माझी त्याची पत्नी होणार होती तिच्यासोबत माझं लग्न झालं. म्हणजे अशा प्रकारचा हा गोंधळ आमचा अगदी आयुष्यभर सुरूच राहिला. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम ॲब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. वर्षानुवर्ष असाच गोंधळ आमच्या लाईफमध्ये घडत राहिला आणि हा भाग आमचा आयुष्यभर पिच्छा पुरवत राहिला. शेवटी अगदी लास्ट घटकातही तो पिच्छा आमचा सुटला नाही. अँड व्हेन आय डाईड आणि जेव्हा मी मेलो किंवा जेव्हा मी वारलो किंवा या इहलोकीचा ज्यावेळेस मी निरोप घेतला त्यावेळेस द नेबर्स केम तेव्हा शेजारी आलेत आणि अँड ब्युरीड ब्रदर जॉन आणि त्यांनी माझ्या भावालाच पुरून टाकलं. त्याचंच दफनविधी केला. अशा प्रकारची हेनरी सॅमब्रुक लेईने लिहिलेली सुंदर गमतीदार मजेशीर आणि तितकीच इंटरेस्टिंग कविता या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या कवितेचा इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत आणि त्याचबरोबर काही मार्जिन क्वेश्चन घेणार आहोत. थँक्यू. हॅव अ नाईस डे.